नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पिकांना 100% सुरक्षा कवच पुरवणाऱ्या नव्या पीक विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवीन कृषी विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होईल, पंतप्रधानांचा विश्वास. पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अझहरला भावासह पाकिस्ताननं केली अटक. देशाच्या सुरक्षेसंदर्भातल्या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुखांची ग्वाही. देशातल्या जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण 3.5% 15% करण्याचं सरकारचं उद्दिष्ट, नितीन गडकरी. पुण्यातील मुळामुठा नदी प्रवाह प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारचा जपानशी करार. देशाच्या प्रगतीची गती वाढवण्यासाठी युवा पिढीनं सार्वजनिक कार्यात सहभागी व्हावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि WTA टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना जोडीची विजयी घोडदौड सुरूच. रिकॉन फर्नांडिस आणि नताशा यांच्या 1994च्या विक्रमाशी बरोबरी. नमस्कार. आता सविस्तर वृत्त. नवीन कृषी विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. नवीन पिकांसाठी पंतप्रधान कृषी विमा योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. देशातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन विम्याचा कमीत कमी हप्ता आणि पिकांना 100% सुरक्षा कवच असं या नवीन विमा योजनेचं स्वरूप आहे. येत्या खरीप हंगामापासून ही योजना लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृषी मंत्री राधा मोहन सिंग, संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते. नवीन धोरणानुसार पूर्ण विमा असलेले दावे लवकर निकाली काढण्यात येणार आहेत. ही योजना आधीच्या राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना यांच्याऐवजी लागू केली जाणार आहे. या योजनेनुसार आता अतिवृष्टी, दुष्काळ तसंच पेरण्या केल्यानंतर लांबलेल्या पावसामुळे त्या वाया गेल्या तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अझहरला पाकिस्ताननं चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या हवाल्यानं PTI वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या असून भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यामध्येही मसूद आरोपी आहे. कंदाहार विमान अपहरण प्रकरणात त्याला सोडावं लागलं होतं. मसूदबरोबरच त्याचा भाऊ अब्दुल रहमान रौफलाही ताब्यात घेण्यात आला आहे. पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांची आज देशांतर्गत उच्चस्तरीय बैठक झाली. त्यानंतर शरीफ यांनी मसूदला ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याचं पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. पाकिस्ताननं अझहरवर कारवाई करावी अशी ठाम आणि कठोर भूमिका भारतानं घेतली होती. अमेरिकेनंही तसं स्पष्ट केलं होतं. दरम्यान पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याचे धागेदौरे शोधताना राष्ट्रीय तपास संस्थेला एक चीनी बनावटीच्या बिनतारी संदेश यंत्रणेचा संच सापडला आहे. हा संच तपासणीसाठी चंदीगडच्या केंद्रीय न्यायिक अन्वेषण प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेसंदर्भातल्या सर्व आव्हानांना तोंड द्यायला भारतीय लष्कर सज्ज असल्याची ग्वाही लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सुरक्षेपुढची आव्हानं गुंतागुंतीची असून खास करून बाहेरून सायबर हल्ल्यांचा धोका वाढला आहे. त्यावर मात करण्यासाठी आधुनिक लष्करी उपकरणं समाविष्ट करून घेण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. जलद तांत्रिक प्रगतीसाठी नव्या विभागाची स्थापना केली जात आहे, अशी माहिती सिंह यांनी यावेळी दिली. सुरक्षा व्यवस्था चोख करण्यासाठी लष्कराच्या सर्व कमांडरना सुरक्षेचा लेखाजोखा तयार करण्याचे निर्देश असल्याचं ते म्हणाले. सैन्य दलांमध्ये समन्वयाबाबत कुठलीही समस्या नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कमीत कमी जीवितहानी व्हावी असं ठरवल्यामुळे पठाणकोटची कारवाई पूर्ण व्हायला काहीसा वेळ लागला, असंही लष्कर प्रमुख दलबीर सिंग यांनी यावेळी स्पष्ट केलं. देशातल्या जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण 3.5% 15% करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे, असं केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत सांगितलं. किनारी नौकानयन आणि अंतर्गत जलमार्ग या विषयावर आयोजित परिषदेत गडकरी बोलत होते. देशामध्ये 3 नवीन बंदरांच्या विकास कामांसाठी 20,000 कोटींची निविदा येत्या मार्चपर्यंत काढण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील वाढवण बंदरासह पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील बंदरांचा समावेश आहे. या 3ही बंदरांचं काम येत्या एप्रिलपासून सुरू होईल, असं गडकरी यांनी आणखी एका कार्यक्रमात सांगितलं.
राज्य सरकार बंदर विकासाचं नवीन सर्वंकष धोरण या महिनाअखेरपर्यंत तयार करणार असून सागरी किनारपट्टीची उपयोगिता वाढवण्यावर त्यात भर देण्यात येणार आहे, असं राज्याचे बंदर विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चटर्जी यांनी आज सांगितलं. पुण्यातील मुळा-मुठा नदी स्वच्छ करण्याच्या प्रकल्पासाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांचं अल्पदरानं कर्ज पुरवण्याचं जपान सरकारनं मान्य केलं आहे. या संदर्भातल्या करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. मुळा-मुठा प्रदूषणमुक्त करण्यासाठी जपान केंद्र सरकारला वर्षाला 0.5% किंचित जास्त व्याजदरानं कर्जपुरवठा करणार आहे. प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकार आणि पुणे महानगरपालिका वाटून घेणार असून यात केंद्र सरकार 85% खर्चाचा वाटा उचलणार आहे. प्रकल्प जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी आणि देशाच्या प्रगतीची गती वाढवण्यासाठी युवा पिढीनं सार्वजनिक कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. पुण्यातील मायर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्यातर्फे पुण्यात येत्या 27 ते 30 जानेवारी दरम्यान भारतीय छात्र संसद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मायर्स MIT शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड, अभिनेते मिलिंद गुणाजी आणि जाहिरात निर्माते अलक पदमसी यांच्या हस्ते घंटानाद करण्यात आला. तरुण पिढीच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी त्यांना समाजकार्याची प्रेरणा देण्यासाठी वर्ष 2011 पासून दरवर्षी भारतीय छात्र संसद आयोजित केली जाते. विकासाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या सर्वच देशांना सध्या कचऱ्याच्या समस्येनं ग्रासलं आहे. मात्र या समस्येवर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेनं कचऱ्यावर प्रक्रिया करणारा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या म्हणजे कचरा. एकट्या मुंबईत एका दिवसात सुमारे 10,000 टन कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याबाबत विविध पातळीवर संशोधन सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेनं अशा कचऱ्यामधील हरित कचऱ्यापासून दररोज 8 टन ब्रिकेट्स बनवण्याचा प्रकल्प घाटकोपर इथं सुरू केला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या या प्रकल्पाकरिता महानगरपालिकेनं स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली आहे. फांद्या, झाडांची पानं, साली, स्वयंपाकघरातून येणारा हरित कचरा असे शहरातले टाकाऊ पदार्थ स्वतंत्रपणे गोळा करून त्यावर विविध यंत्रसामुग्रीतून प्रक्रिया केली जात आहे आणि त्यातून ज्वलनशील अशा पॅलेट्स आणि ब्रिकेट्सची निर्मिती केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलेला हा प्रकल्प राज्यात सर्वच महानगरपालिकांनी अवलंबला तर कचऱ्याची समस्या सुटण्यास निश्चितच मदत होईल. मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलेल्या या पथदर्शी प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या मुंबईतली नेमकी कचऱ्याची सद्यस्थिती काय आहे? संबंध महाराष्ट्रामध्ये जवळपास 22,000 मेट्रिक टन कचरा जनरेट होतो दर दिवशी आणि त्यापैकी अर्धा म्हणजे जवळपास 50% 11,000 मेट्रिक टन एकट्या मुंबईमध्ये जनरेट होतो. आणि ह्या कचऱ्याचा आपण जवळपास 90 ते 95% आपण संबंध शहरातनं कचरा वाहून नेऊन आपण त्याच्यावर काही प्रमाणात प्रक्रिया करतो आणि काही प्रमाणात आपण डम्पिंग करतो आहे. तर मुंबई महानगरपालिका एक अशी महानगरपालिका आहे ज्याच्यामध्ये जवळपास 30 ते 35% कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि त्यामध्ये आपण 3,000 मेट्रिक टन्सवर कांजूरमध्ये बायोरिएक्टर टेक्नॉलॉजीनी ह्याच वर्षी म्हणजे स्वच्छ भारत अभियानामध्ये सुरुवात केलेली आहे, जो की भारतामधला एकमेव कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा प्रोजेक्ट आहे. कशा प्रकारचं प्रोसेसिंग होतं म्हणजे नेमकं काय होतं तिथे? प्रोसेसिंग होतं म्हणजे आपल्याला सगळ्यांना डम्पिंगची व्याख्या माहिती आहे की नुसता कचरा आणायचा आणि एका ठिकाणी डंप करायचा आणि त्याचा त्रास सगळ्या नागरिकांना होतो. पण कचरा डंप न करता आपल्याला शास्त्रोक्त पद्धतीने त्याच्यावर
प्रोसेसिंग करता येतं किंवा त्याची विल्हेवाट लावता येते. आणि ते शास्त्रोक्त पद्धतीने जेव्हा आपण त्याची विल्हेवाट लावतो तेव्हा त्याच्यातनं जे काही पोल्युशन होणार असतं ते आपण पूर्णपणे अवॉइड करू शकतो. आणि त्या कचऱ्यातनं एनर्जी किंवा कचऱ्यातनं कंपोस्ट किंवा कचऱ्यातनं खत आपल्याला जनरेट करता येतं. तर ह्या सगळ्या प्रक्रियेला आपण सायंटिफिक प्रोसेसिंग शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट असं आपण म्हणतो. आता पालिकेने घाटकोपरमध्ये जो प्रकल्प सुरू केला आहे त्याबद्दल त्याचं स्वरूप आणि त्याची माहिती सांगा. महानगरपालिकेने स्वच्छ भारतमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 2 ऑक्टोबर 2014 मध्ये स्वच्छ भारत फार मोठ्या प्रमाणात भारतभर लॉन्च केलं आणि त्यांचंच आपला हा प्रोग्राम आपण पुढे पालिकेमध्ये नेत अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट घाटकोपरमध्ये आपण टाकला. सांगायला आनंद होतो की हा एकमेव असा प्रोजेक्ट महाराष्ट्रातच नाही तर देशातही आहे, ज्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जी आपली शहरातली झाडं आहेत ती जेव्हा कापली जातात तर त्यांच्या काड्या किंवा त्यांची फांद्या हे डम्पिंग ग्राउंड्सला न नेता आपण ते मुंबईतनं पूर्ण वेगळं कलेक्ट करतो. म्हणजे त्याची एक वेगळी व्यवस्था आहे कलेक्शनची. आणि हा सगळा जवळपास 16 मेट्रिक टनचा जो कचरा आहे म्हणजे ज्याला हरित कचरा असं म्हणता येईल तो आपण घाटकोपरला आणतो. आणि ह्या घाटकोपरला आपले काही मशीन्स आहेत जे आपण आताच बघितले, तर त्या मशीन्समधनं ह्याचं प्रोसेसिंग होऊन ह्याच्यातनं आपण ब्रिकेट्स बनवतो आणि मग ह्या ब्रिकेट्सचा वापर आपण इंधन म्हणून करतो. कुठे कुठे केला जातो इंधन म्हणून वापर? मोस्टली ब्रिकेट्स जे आहेत ते जे आपले फर्नेसेस आहेत किंवा भट्टे आहेत मोठ्या फॅक्टरीमध्ये, तर तिथे अदरवाईज आपल्याला ऑइल वापरायला लागतं म्हणजे फर्नेस ऑइल वापरायला लागतं. तर तिथे आपण ब्रिकेट्सची फार मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. आणि ह्या ब्रिकेट्समध्ये ज्या प्रकारात ऑइलनी पोल्युशन होतं त्या प्रकारात ह्या ब्रिकेट्सनी तेवढं पोल्युशन होत नाही. आणि त्याच्यातनं एनर्जी सुद्धा ऑइलपेक्षा जास्त जनरेट होते आणि त्याची जी ऍश सुद्धा आहे ती सुद्धा कमी जनरेट होते. तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं, एनर्जीच्या दृष्टिकोनातनं, कचऱ्याच्या विल्हेवाटाच्या दृष्टिकोनातनं अतिशय चांगलं मला वाटतं हा एक पद्धत आहे ज्यामध्ये आपल्याला करता येईल आहे. काही याच्यामध्ये तुम्ही म्हणालात की खत निर्मिती होते, तर त्याबाबत थोडंसं सांगा. आपण हिरवा कचरा जो आहे तो जसं काही पानं आहेत, फुलं आहेत, तर पानं फुलांचं आपण गार्डन्समध्ये सुद्धा कंपोस्टिंग करत असतो आणि त्याच्यातनं खत जनरेट करत असतो. आणि मग हेच खत आपण गार्डनमध्ये परत झाडांना टाकता येतं. तर ही सुद्धा एक पद्धत आहे खत जनरेट करण्याची. आणि बायोमेडिकल वेस्ट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतं, तर त्याचं काय केलं जातं? सांगायला ही गोष्टीबद्दल आनंद होतो की फक्त हरित कचराच नाही तर बायोमेडिकल वेस्ट सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 15 मेट्रिक टन आपण जो जनरेट होत असतो पूर्ण शहरातनं तो सुद्धा आपण सेपरेटली शास्त्रोक्त पद्धतीने त्याची विल्हेवाट लावतो. आणि तो जनरेट होऊन आपण एका जे आपलं प्लांट आहे देवनारला तिथे आपण नेतो आणि तिथं ऑटोक्लेव्ह आणि इन्सिनरेटर हे तिथे टेक्नॉलॉजीज वापरून त्याचा आपण त्या कचऱ्याची विल्हेवाट लावत असतो. आता कचरा हा इतक्या मोठ्या प्रमाणावर तयार होतोय की अजून मला असं वाटतं की आता जे तुमचे प्रकल्प सुरू आहेत ते तेवढ्या क्षमतेचे नसतील, तर पुढील योजना काय आहेत? पुढील आमची योजना अशा आहेत की जो हा हरित कचरा ज्याबद्दल आपण घाटकोपर प्लांट बद्दल बोललो तर आपण तो एक्सटेंड करणार आहे. पुढच्या वर्षभरात आपल्याला 3-4 ठिकाणी असेच प्लांट्स टाकता यावे ह्याचे प्रयत्न आमचे सुरू आहेत. तसंच बायोमेडिकल वेस्ट सुद्धा आपण 15 मेट्रिक टन प्रोसेस करतो, ती सुद्धा 15 मेट्रिक टनपेक्षा जास्त जनरेट होते. तर त्याचेही एक्सटेन्शन्स, त्याचेही अजून प्लांट्स आपल्याला कसे करता येतील. तसेच आपण कांजूरमध्ये जे 3000 मेट्रिक टन्स पर डे करतो त्याचं सुद्धा आपण एक्सटेन्शन म्हणजे कंपोस्ट प्लांट तिथं घेणार आहे. तेही आम्हाला असं अपेक्षित आहे की जानेवारी 2017 पर्यंत तो कार्यान्वित होईल. आणि त्याचप्रमाणे उरलेला जो कचरा आहे त्याच्यासाठी सुद्धा आमचे प्रोसेसेस सुरू आहेत, टेंडरिंग सुरू आहे. तर तो सुद्धा आमची अशी अपेक्षा आहे की वर्षभरामध्ये हा सगळ्या कचऱ्याचं विल्हेवाट लावण्याची ॲटलिस्ट व्यवस्था आम्ही सुरू केलेली असेल. याच्यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेण्याची कल्पना आहे का? हा, नाही, सामाजिक संस्थांची आणि मला वाटतं सिटिझन्सची, नागरिकांची ह्याच्यामध्ये फार मोठी आम्हाला मदत होऊ शकते. कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कचरा जो जनरेट होतो तो समजा सेग्रिगेट झाला म्हणजे तो वेगवेगळा झाला, ओला कचरा, सुका कचरा समजा झाला
तर त्याच्यामधनं जे काही रिसायकलिंगचे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे जसं वेस्ट प्लास्टिक आहे किंवा काच आहे, तर ह्या गोष्टी समजा वेगळ्या झाल्या तर त्या परत रिसायकल होतात आणि ओला कचरा जो आहे तो आपण परत खत किंवा ह्यामध्ये कंपोस्ट बनवू शकतो. तर त्या दृष्टिकोनातनं समजा नागरिकांनी आमच्यासोबत पार्टनरशिप केली किंवा आमच्यासोबत आम्हाला मदत केली असं म्हणता येईल, तर आमचं जो काही पूर्ण कचऱ्याचा भार आहे तो फार मोठ्या प्रमाणात आम्हाला कमी करता येईल आणि त्याच्यातनं जी काही एनर्जीची निर्मिती आहे किंवा खताची निर्मिती आहे ती तिथल्या तिथे होईल. त्याच्यासाठी पूर्ण आपल्याला ते वाहून नेऊन एका ठिकाणी डंप करणे हे अतिशय कमी होईल. प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्या हे खूप मोठी भयंकर समस्या आहे, तर त्यासाठी काय आहे योजना? प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे फार मोठं पोल्युशन होत असतं आणि सगळीकडे आपल्याला तो कचरा म्हणूनही दिसत असतो. तर मुंबई महानगरपालिकेचा हा सतत प्रयत्न आहे आणि त्याच्यात आपण बरेच वॉर्ड लेव्हलला सुद्धा कार्यक्रम घेत असतो आणि त्याचं प्रबोधन करत असतो की जास्तीत जास्त आपण ह्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, ज्या बँड आयटम आहे तो आपण वापरू नये आणि त्याऐवजी आपण स्वतःची पिशवी घेऊन जावी. तर बऱ्याच ठिकाणी आमच्या म्हणजे ऑफिसेसमधनं सुद्धा आपण लोकांना पिशव्या दिल्या आहेत की तुम्ही प्लास्टिकची पिशवी वापरू नका, आमची पिशवी घेऊन जा. तर हे सुद्धा आहे आणि प्रबोधनही त्यामध्ये आहे. ह्या दोन्ही गोष्टीतनं आपण पण त्या सगळ्या रिसायकलिंग होतं सगळ्या प्रकारच्या प्लास्टिकचं? सगळ्या प्रकारच्या प्लास्टिकचं नाही होत, पण होतं काय की जेवढं आपण सेग्रिगेट करू शकतो म्हणजे जे काही वेगळ्या करू शकतो आणि मिक्स्ड वेस्ट असली की मग ते आपल्याला प्रोसेस नाही करता येत. पण समजा ती एकच वेस्ट आहे आणि ती आपण जनरेट करून एका ठिकाणी ती गोळा केली तर मग त्याचं पुढे प्रोसेसिंगचे बरेच फॅसिलिटीज असतात. आता जो ओला आणि सुका तुम्ही म्हणता की सेग्रिगेट केला जातो, काही ठिकाणी हे मुळातच गोळा करतानाच तो वेगवेगळा गोळा केला जातो, पण असं लक्षात येतं की सगळ्या ठिकाणी ही सोय नाही किंवा सगळ्या ठिकाणी तसं घडत नाही. तर यासाठी काय योजना असणार आहे? आपण मला वाटतं बृहन्मुंबई महानगरपालिका एक अशी महानगरपालिका आहे जिथे सुका कचरा वेगळा कलेक्ट करण्याची एक स्वतंत्र व्यवस्था आहे, ज्यामध्ये आपण ड्राय वेस्ट टेम्पोज जवळपास मला वाटतं 40 ते 45 टेम्पोज आपले संबंध मुंबईमध्ये रूट ठरलेले आहेत. त्या रूटवरनं एका ठराविक वेळेस ती जातात आणि त्या रूटवर ज्या काही सोसायटीज आहेत, ज्या काही आमच्यासाठी व्हॉलंटियर म्हणून काम करणारी जे नागरिक आहेत ते आपला सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा ठेवतात आणि मग तो आपण सुका कचरा आपण कलेक्ट करतो आणि आपल्या जवळपास पूर्ण मुंबईमध्ये 32 सेग्रिगेशन सेंटर्स आहेत, म्हणजे ओला कचरा सुका कचरा वेगळा करणारे सेंटर्स आहेत आणि तिथनं मग जो काही कचरा सेग्रिगेट होतो तो परत रिसायकलिंगला जातो आणि जो काही छोटा मोठा ओला कचरा राहतो तो आपण वेगळा कलेक्ट करतो. तर अतिशय मोठी स्वतंत्र व्यवस्था आपल्याकडे आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सेग्रिगेशन नीरीच्या रिपोर्ट प्रमाणे मुंबई महानगरपालिकेत होतं. जवळपास 1200 मेट्रिक टन कचरा जो आहे तो आपण सेग्रिगेट करतो. 32 सेंटर्स मधनं 800 मेट्रिक टन आपण म्हणजे जे आपली स्वतःची सेंटर्स आहेत त्याच्यातनं 800 मेट्रिक टन आणि बाकी जे इन्फॉर्मल होतं त्याच्यातनं उरलेलं असे हे काम चालतं. अतिशय चांगल्या ह्या योजना आहेत आणि आपण जसं म्हणालात की नागरिकांचा सहभाग हा खूप मोठा आहे. प्रत्येकाने जर ठरवलं की आपलं घर आपला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे तर आपली समस्या बऱ्यापैकी कमी होईल असं मला वाटतं. आज या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण इथे आला, मनपूर्वक धन्यवाद. पिंपरी चिंचवड इथं होणारं 89वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता कोणत्याही राजकीय अडथळ्याशिवाय पार पडेल आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचं खासदार अमर साबळे यांनी आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील उपस्थित होते. नागपूर शहरातील गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं असून स्मार्ट आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी 712 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त SP यादव यांनी आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत दिली. नागपुरात गेल्या 10 वर्षात घडलेल्या गुन्ह्यांचा आलेख त्यांनी यावेळी सादर केला. महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराचे सर्व गुन्हे उघडकीस आल्याचं यादव यांनी सांगितलं. मुंबईत येत्या रविवारी 13वी स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज या स्पर्धेतल्या विविध प्रकारांची, वेळापत्रकाची आणि सोयी सुविधांची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
हौशीसाठी होणाऱ्या पूर्ण मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी टर्मिनस बाहेर पहाटे 5:40 हिरवा झेंडा दाखवला जाईल. मान्यवर व्यक्ती आणि भारतीय धावपटूंसाठी सकाळी 7:20 मॅरेथॉन सुरू होईल. मॅरेथॉनमध्ये पोलीसही सहभागी होणार असून पोलीस चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनला टीना अंबानी, अभिनेता आर माधवन, गुलशन ग्रोवर, जुही चावला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कलानगरी कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारा जयप्रभा स्टुडिओ राज्य सरकारनं विकत घ्यावा, तसंच हा अनमोल ठेवा जतन करावा यासाठी कोल्हापूरकरांनी चळवळ सुरू केली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ तसंच सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही या मागणीला दुजोरा दिला आहे. जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रपट क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण केंद्र उभं करावं अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे. महापालिकेनं या स्टुडिओच्या वास्तूचा संस्कृती जतन वारसा म्हणून 3ऱ्या श्रेणीत समावेश केला आहे. जगभरातल्या युवा पिढीला भारतीय नृत्यशैलीची ओळख करून देणाऱ्या नृत्योत्सव 2016चं आयोजन 15 ते 18 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या वतीनं मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात हा नृत्योत्सव होणार आहे अशी माहिती केंद्राच्या संचालिका डॉ. कनक रेळे यांनी आज दिली. भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या नृत्यशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं पुढाकार घेतल्यामुळे हा नृत्य महोत्सव होत आहे, असं कनक रेळे यांनी यावेळी सांगितलं. नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागात माता आणि बाल आरोग्य यांच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी धानोरा इथं क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूरच्या वतीनं इंद्रधनुष अभियानाअंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. माता बाल आरोग्याबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आज शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतल्या दुसऱ्या दिवसाला यन्नी बज्जन या धार्मिक विधीनं सुरुवात झाली. सिद्धेश्वर यांच्या योगदंडाचं प्रतीक असणाऱ्या 7 नंदी ध्वजांची आज विधिवत पूजा करण्यात आली. 14 तारखेला मंदिर परिसरात अक्षत सोहळा, 15 तारखेला होम हवन तर 16 तारखेला आकर्षक दारुकामानं यात्रेतल्या धार्मिक विधींची सांगता होईल. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक सोलापूरला येतात. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ सिंचन प्रकल्प पुन्हा सुरू होण्यासाठी एकरी 5,000 रुपये पाणीपट्टी भरण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या भागातील शेतीला येत्या जूनपर्यंत पाणीपुरवठा केला जाणार आहे. मिरज आणि कवठे महांकाळ इथं झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत पाणीपट्टीच्या निर्णयावर एकमत झालं. खासदार संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ उपस्थित होते. म्हैसाळ सिंचन प्रकल्पाची थकबाकी 30 कोटी असून 14 कोटी रुपयांची वीज बिलं थकली आहेत. सध्या ही योजना बंद आहे, त्यामुळे किमान 50% वीज बिल भरणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरल्यास 8 दिवसात ही योजना सुरू केली जाणार आहे. त्यामुळे द्राक्ष, ऊस, हळद, केळी आणि भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होणार आहे. कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातल्या कल्पक शेतकऱ्यानं जरबेरा फुलांची शेती फुलवली आहे. त्याचीच ही यशोगाथा. कळंब तालुक्यातलं वेणीकोठा गाव. केशव निमकर हे तिथलेच शेतकरी. जेमतेम 2.5 एकराची शेतजमीन आहे त्यांची. पण पॉली हाऊस मधल्या जरबेरा फुलशेतीचा प्रयोग त्यांनी करायचं ठरवलं आणि सहपरिवार शेतात राहायला आले. फक्त 10 गुंठे जमिनीची त्यासाठी त्यांनी मशागत केली. शेणखत, लाल माती आणि 2 टन भुसा मातीत मिसळून जमीन भुसभुशीतही केली. बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी पॉली हाऊस उभारलं. तिथं तंत्रशुद्ध पद्धतीनं जरबेऱ्याच्या रोपट्यांची लागवड केली. ठिबक सिंचनानं पाण्याचं व्यवस्थापन केलं. मग काय, लागवडीपासून अवघ्या 3 महिन्यात जरबेराची पांढरी, केशरी, लाल, पिवळी धमक अशी मनमोहक फुलं शेतात डोलायला लागली. श्रमाचं चीज झालं. पूर्ण वाढ झालेल्या फुलांच्या तोडणी आणि जोडणीचं काम सुरू झालं. बाजारपेठेत 5 ते 8 रुपये असा प्रतिफुल भाव मिळू लागला. अशी दर दिवशी 1,500 फुलं निघू लागली. निमकरांनी मग बँकेच्या कर्जाची परतफेड केली. अर्थात कृषी विभागाच्या 6 लाख रुपये अनुदानानंही त्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेचा लाभ घेऊन केशव निमकर यांनी आपल्या जमिनीचं अक्षरशः सोनं केलं. जरबेराचं हे उत्पादन या योजनेची प्रातिनिधिक यशोगाथा म्हणता येईल.
WTA सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि तिची सहकारी स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांची जोडी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. या जोडीनं चीनच्या चेन लियांग आणि शुई पेंग यांचा 6-2, 6-3 असा पराभव केला. या विजयामुळे सानिया आणि मार्टिना जोडीनं रिकॉन फर्नांडिस आणि नताशा यांच्या 1994च्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सानिया आणि मार्टिना यांचाही हा सलग 28वा विजय आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थोडा गारठा जाणवत असून या भागाच्या सरासरी तापमानात किंचित घट झाली आहे. मात्र विदर्भामध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 9.8 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 29, किमान 19. नागपूर 29 आणि 12. पुणे 30 आणि 12. औरंगाबाद 30 आणि 14. नाशिक 29 आणि 12. कोल्हापूर 31 आणि 16. रत्नागिरी 30 आणि 17. सोलापूर 32 आणि 15. अमरावती 30 आणि 14. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पिकांना 100% सुरक्षा कवच पुरवणाऱ्या नव्या पीक विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नवीन कृषी विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होईल, पंतप्रधानांचा विश्वास. पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी मसूद अझहरला भावासह पाकिस्ताननं केली अटक. देशाच्या सुरक्षेसंदर्भातल्या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज, लष्कर प्रमुखांची ग्वाही. देशातल्या जलमार्ग वाहतुकीचं प्रमाण 3.5% 15% करण्याचं सरकारचं उद्दिष्ट, नितीन गडकरी. पुण्यातील मुळामुठा नदी प्रवाह प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारचा जपानशी करार. देशाच्या प्रगतीची गती वाढवण्यासाठी युवा पिढीनं सार्वजनिक कार्यात सहभागी व्हावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि WTA टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना जोडीची विजयी घोडदौड सुरूच, रिकॉन फर्नांडिस आणि नताशा यांच्या 1994च्या विक्रमाशी बरोबरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.